नवीन पिढी जी व्यसनाधीनता वाढली ह्याबद्दल तुमचं मत काय गुरुजी? त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं केंद्र बिंदू जो आहे तो शिक्षण आहे. आत्ता आवश्यकता ही आहे की या शाळांमधून महाविद्यालयामधून अत्यंत चांगल्या संस्कारांचं देणं हे घडायला पाहिजे आणि हे काम प्रामुख्याने शिक्षक करू शकतात. म्हणून आत्ता शाळांमधून असे प्रयत्न व्हायला पाहिजेत की ज्यांच्यावरती इतके चांगले संस्कार असतील की जे व्यसनाकडे बिलकुल वळणार नाहीत. जय हिंद, जय भारत. मी आज अशा एका महान शख्स जवळ आलेलो आहे, महान व्यक्तीजवळ आलेलो आहे की जी व्यक्ती आत्ता स्वतः 113 सूर्यनमस्कार करते, सायकल येऊन प्रवास करते आणि पंचगंगा नदीवरती जाऊन त्या नदीला साफ करण्याचं महान कार्य करते. असे महान व्यक्तिमत्व. वय वर्ष 74 आहे. मी पैलवानांच्या मुलाखती घेतोय, पण तंदुरुस्त एक म्हणजे स्वच्छतेमधला हिंद केसरी आज आपल्या बरोबर आहे. अशा महान व्यक्तीजवळ मी आलेलो आहे आणि आज त्यांच्याकडून थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे. त्यांचं नाव आहे गजानन मनोहरराव महाजन, गाव आहे इचलकरंजी. एक महान व्यक्ती ज्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे, ज्याने आपलं ब्रह्मचारी राहून त्यांनी समाजाची सेवा करण्याचं महान कार्य करतात. अशा महान व्यक्तीला पहिल्यांदा मी वंदन करतो. नमस्कार सर. आणि थोडासा तुम्ही तुमचा जीवनपट लोकांच्या समोर मांडा आणि आजच्या पिढीला काय गरजेचं आहे हे थोडंसं तुम्ही त्यांना मार्गदर्शन करायचंय सर. तर थोडंसं तुमचा परिचय फक्त द्या पहिल्यांदा. आमचं मूळ गाव हे इथं इचलकरंजी जवळच असणारं रेंदाळ. वडील हे कापड उद्योगासाठी पातळ विणण्याकरिता म्हणून रेंदाळ सोडून 1948 मध्ये इचलकरंजीला आले. बर. आणि या ठिकाणी मग माझा जन्म 1951 2 फेब्रुवारी 1951 या दिवशी माझा इचलकरंजीत जन्म झाला. बरोबर. घरचे संस्कार हे वारकरी संप्रदायाचे, त्यामुळे भक्तिभावना, सद्गुण, योग्य प्रकारचा आहार आणि घरातलं अत्यंत भक्तिमय निर्मळ वातावरण यामुळे चांगले पैलू जीवनावर पडले. बरोबर. नंतरच्या काळात अनेक थोर गुरुजन लाभले. बरोबर. अगदी प्राथमिक शाळेत असताना महात्मा गांधी विद्यालय इचलकरंजी येथे कोल्हे गुरुजी नावाचे शिक्षक होते, आपटे गुरुजी होते. त्यांनी संस्कार केले चांगले. त्यानंतर 3री 4थीला मी माझ्या आतेभावांच्या बरोबर सोलापूर या ठिकाणी गेलो. बर. नूतन मराठी विद्यालय, शिक्षण प्रसारक मंडळींची शाळा. बरोबर. ती तेव्हाच सुरू झाली आणि त्याचा पहिला विद्यार्थी म्हणून तिथे राहण्याचं, ज्ञान ग्रहण करण्याचं भाग्य मला लाभलं. तिथे दमू केळकर असतील, तुळजापूरकर गुरुजी असतील, प्रयागकर बाई असतील. बरोबर. यांनी अत्यंत चांगले संस्कार केले. ज्ञान त्यांनी आम्हाला दिलं. त्यांनी ज्ञान तर दिलंच, परंतु अंतःकरणावर असे संस्कार केले की जे जीवनभर प्रेरणा देत राहतील. बरोबर. नंतर मला तिथे शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे आम्ही त्या शाळेचे नुमवीचे आम्ही पहिले शिष्यवृत्ती धारक आहोत. बर बर बर. त्यामुळे त्याचा आनंद मला आणि आमच्या शाळेलाही खूप झाला आणि ते प्रेरणास्रोत ठरला. त्यानंतर मी पुन्हा इचलकरंजीमध्ये 5वी पासून 11वी पर्यंत जे माध्यमिक शिक्षण आहे ती आमची इचलकरंजीची गोविंदराव हायस्कूल ही शाळा, ती कोल्हापूर जिल्ह्यातली एक आदर्शवत शाळा. PM रानडे, BB भस्मे, मोघे सर, कात्रे सर, की ज्यांचं वय त्यांना 102 वर्षाचं लाभलं आणि संस्कृत पंडित असे ते होते. तर असे थोर गुरुजन लाभले की ज्या गुरूंनी आम्हाला फार तेजस्वी अशा प्रकारचं शिक्षण आम्हाला दिलं. बरोबर. आमच्या वेळेला द्वावा केळकर नावाचे एक शिक्षक होते की जे ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी आपल्या महाराष्ट्रातली प्रयोगशाळा तर सगळीकडे सुरू केल्याच, परंतु प्रयोगशाळेत प्रयोग परीक्षा ही त्यांच्या प्रेरणेने सुरू झाली.
त्यांनी पत्रद्वारा दासबोध अभ्यासाची एक यंत्रणा उभी केली आणि जवळजवळ लाखाहूनही अधिक जणांना पत्रद्वारा दासबोध अभ्यास करण्याची प्रेरणा दिली. असा थोर गुरु आम्हाला लाभला की ज्यांनी आम्हाला विज्ञानाची गोडी निर्माण केली, प्रयोग करण्याचं, निरनिराळी उपकरणं बनवण्याचं असं प्रशिक्षण आम्हाला दिलं की ज्याचा पाया तयार झाल्यामुळे तो आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यास मदत झाली. बरं, तुमचं शिक्षण किती झालं सर? मी BSc B.Ed असं शिक्षण. तुमचं मॅथ्स शिकवायचं तुम्ही? मी विज्ञान आणि गणित असे 2 विषय शिकवायचो. ओके. आणि विज्ञानामध्ये रसायनशास्त्रामध्ये अधिक गती होती आणि विलिंग्डन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक सोनार, प्राध्यापक जावडेकर, CR पटवर्धन अशी अत्यंत थोर ऋषितुल्य अशा व्यक्ती आम्हाला लाभल्या. बरोबर. की ज्यांच्या जीवनात त्याग तर पराकोटीचा, परंतु ज्ञानाचं भांडार अगदी ऋषी सुद्धा फिके पडावेत इतकं थोर ज्ञान त्यांच्याकडे होतं आणि ते भरभरून आम्हाला दिलं. बरोबर. अत्यंत त्यागी, गुणवान आणि सगळे समर्पित असे जीवन जगणारे हे गुरु येस सर लाभले. मी आपल्याकडून हे जाणू इच्छितोय की तुम्ही ज्यावेळी टीचिंग मध्ये गेला, शिकवायला गेला मुलांना, त्यावेळी तुमच्यामध्ये कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत शिकवत होता तुम्ही? तुमचे विद्यार्थी कोण एखाद्या विद्यार्थ्यांची नावं तुमच्या लक्षात आहेत का? अगदी सुरुवात माझी झाली, मी BSc झालो आणि मी एक प्रवेश परीक्षा होती शुगर टेक्नॉलॉजीची. तर त्यासाठी म्हणून एक परीक्षा होती, ती परीक्षा देण्यासाठी गेलो होतो. दुसरी MBA ची प्रवेश परीक्षा होती, ती विवेकानंद आपले जे कॉमर्स महाविद्यालय रत्नाप्पा कुंभार त्यांचं जे, तर तिथे परीक्षा देण्यासाठी गेलो होतो. आणि मग सहज कळलं की इथे कोकणामधले लोक इथे येतात आणि ते त्यांना B.Ed नसलेले सुद्धा पण BSc झालेले असे शिक्षक कोकणामध्ये आवश्यक असतात आणि त्यामुळे नोकरी मिळू शकते. मी त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून कोल्हापुरात जिथे ही व्यवस्था होती तिथे गेलो. योगायोगाने त्या ठिकाणी पळसुले नावाचे पर्यवेक्षक, राजापूर हायस्कूल राजापूर या ठिकाणचे, ते शोध घेण्यासाठीच आले होते, एखादा चांगला शिक्षक मिळावा म्हणून. आणि मग त्यांची माझी भेट झाली. त्यांनी विनंती केली की तुम्ही आमच्या राजापूर हायस्कूल राजापूर या ठिकाणी याल का? म्हटले मी घरी विचारतो. घरी परवानगी दिली तर मी येण्याचा विचार करतो. त्याप्रमाणे घरी गेलो, आईवडिलांनी परवानगी दिली आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर मी राजापूर गाठलं. त्यानंतर मला शुगर टेक्नॉलॉजीला नंतर MBA साठी प्रवेश मिळाला होता, परंतु मी त्या 15 दिवसामध्येच त्या शाळेशी इतका एकरूप झालो, आता अन्य काही नाही. शिक्षक म्हणून आपल्याला काम करायचंय, ज्ञान दिल्यासारखं परमभाग्य कुठलं नाही किंवा ते पुण्यप्रद अशी दुसरी कोणती गोष्ट नाही असं मला जाणवलं. आणि मग मी शिक्षक झालो. बरोबर. आणि स्थिर राहिलो. नंतर मला 2 वर्षानंतर मी B.Ed झालो आणि नंतर माझी पुन्हा निवड राजापूरच्या D.Ed महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून माझी नियुक्ती झाली. पण तत्पूर्वी भिडे गुरुजींचा संपर्क आला आणि भिडे गुरुजींनी मला असं विनंती केली की मायभूमीसाठी थोडा वेळ दे ना, या सेवेसाठी प्रचारक म्हणून तू जा. त्या बोलण्याचा प्रभाव इतका मोठा होता की मी लगेच मान्य केलं आणि मी प्रचारक म्हणून निघालो. 3 वर्ष सांगली जिल्ह्यातच तासगाव तालुका या ठिकाणी मी प्रचारक म्हणून होतो. त्यावेळेला भिडे गुरुजींनी तर आम्हाला घडवलंच, परंतु ज्या समाजामध्ये मी वावरलो त्या समाजाने सुद्धा घरोघरी मला जे संस्कार दिले, जी घडण केली आहे ती जीवन उजळून दाखवण्यासाठी उपयोगी पडली. आणि म्हणून मी समाज इथे माझा देव भरलेला आहे. बरोबर. ही मायभूमी ही माझी दैवत आहे. जसं जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, आई आणि जन्म आणि मला वाढवणारी भारत माता ही आमची खऱ्या अर्थाने दैवत आहेत. हा भाव मनात बिंबला आणि मग ठरवलं. पण 3 वर्षानंतर आई वडिलांचा खूप आग्रह झाला, अरे घरी ये. मग त्यामुळे मी घरी आलो. पण आईला बाबांना असं सांगितलं
की मी हे काम जे आहे राष्ट्रीय शिक्षक संघाचं ते काम करणं, समाजहिताचं काम करणं. हां, नोकरी मिळाली शिक्षकाची तर मी राहीन, परंतु माझं मुख्य काम समाजाच्या हिताचं काम करणं हे राहील, त्याला तुमची परवानगी असावी. त्यांनी मान्य केलं आणि त्याप्रमाणे मी राहिलो. नोव्हेंबर 2, 1980 यावेळेला मला इथे व्यंकटराव प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय इथे मला शिक्षक म्हणून नोकरी मिळाली आणि मी इथे रुजू झालो. माझ्यावर ज्या शिक्षकांनी अनंत उपकार केले होते किंवा प्रेरणा दिली होती किंवा ज्या शिकवलं होतं त्यांना हृदयांतरी स्थान असल्याकारणाने ते जसं आदर्श जीवन जगले तसं आपल्याला जगता आलं पाहिजे. भावी पिढ्या घडवण्याचं काम शिक्षकांकडे आहे, बरोबर, ते मला करता आलं पाहिजे. आणि म्हणून प्रामाणिकपणाने आपण अधिकाधिक कष्ट करायचे असा मनोनिग्रह करून मी इथे नोकरीला लागलो. बरोबर. नोकरी हे नाममात्र, खरं तर मुख्य स्रोत हा होता की भावी पिढी घडवण्याचं हे अमुक साधन आहे. बरोबर. त्यातून आपल्याला समाजाशी पूर्ण एकरूप होता येतं, समाजाची सेवा करता येते. हा भाव मनात बिंबलेला असल्याकारणाने, गुरुजींनी तो ठासून अंतःकरणात बिंबवला असल्याकारणाने तसं वागणं सुरू झालं. बरोबर गुरुजी, तुम्ही आता सध्या सूर्यनमस्कार 113 करता, बरोबर. परत तुम्ही नदीवरती जाता, नदी साफसफाई करता. ही ऊर्जा तुम्हाला गुरुजींच्याकडूनच मिळाली? हा, खरंय. गुरुजी आता त्यांचं वय तर 89 वय. 89 कदाचित ओलांडलं आणि त्या 90व्या वर्षात ते पदार्पण करतायत. अविश्रांत चंदनासारखं झिजणं आणि केवळ म्हणजे जगू पांग फेडावया मायभूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे, हे ब्रीद आणि श्री धर्मवीर संभाजी महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज हा जो बीजमंत्र आहे तो त्यांनी अंतःकरणात पेरलेला असल्याकारणाने त्यांची प्रत्येक कृती, त्यांचं सांगणं हे आम्हाला आज्ञाप्रमाण वाटतं. ते इतका व्यायाम करतात, मग आपण का नाही करायचं? त्यातून माझ्या मायभूमीची खऱ्या अर्थाने चांगली सेवा दीर्घ काळ करता येते, म्हणून हा व्यायाम केला पाहिजे. बरोबर. नदीवरती जाता त्यावेळी काय काय करता येते? नदीवरती साफसफाई काय काय करता? एक तर पहिली महत्वाची गोष्ट अशी की आमच्या पूर्वजांनीच आम्हाला शिकवलंय की नदी ही आमची माता आहे. बरोबर. जसं घरात जन्म देणारी वाढवणारी आई आहे तसं याही एका दृष्टीने लोक माता आहेत. बरोबर. आणि इचलकरंजीचा सगळा विकास केवळ या नदीमुळे झालेला आहे आणि त्यामुळे तिच्याबद्दलची कृतज्ञता अंतःकरणात असल्यामुळे तिची सेवा म्हणजे आईची सेवा आहे असं मनावर बिंबल्या गेल्यामुळे तिथं काम करण्यात आनंद मिळाला आणि आताही तो आनंद मिळतोय. उदाहरणार्थ त्या ठिकाणी अनेक प्रतिमा लोक नदीत आणून सोडतात विसर्जित करायचं म्हणून किंवा नदी काठावर ठेवतात. परिणामतः हा असं होत आहे की जनावरही हिंडत असतात, त्यामुळं काचा सगळीकडे पसरलेल्या, व्यसनाधीन लोक एकांतात बसून तेही असतं. त्यामुळे नदी घाट आणि काच, पाणी आणि काच हे अत्यंत मोठं संकट आहे. किंबहुना पाण्यात जाणारी प्रत्येक व्यक्ती एकतर पोहण्यासाठी जाईल किंवा माता भगिनी ज्या अनेक भक्तिभावानी पूजनासाठी जातील, त्यांना काच लागली तर कसं चालेल. आणि म्हणून निर्धार केला की काचमुक्त घाट सदैव असला पाहिजे. बरोबर. एक भाग. दुसरी गोष्ट, हे पाणी हे जसं आमच्या इचलकरंजीसाठी आहे तसं पुढच्या लक्षावधी लोकांना जे खेड्यापाड्यात राहतात ते याच्यावरती जगतात, जनावरं इथलंच घेतात. त्यामुळं हे अमृतमय पाणी आहे, ते तसंच राहिलं पाहिजे. मग हे प्रदूषित होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. मग निर्माल्य ते लगेच काढलं गेलं पाहिजे, किंबहुना त्या निर्माल्याचं खतात रूपांतर झालं पाहिजे. अन्नद्रव्य जी आहेत ती अन्नद्रव्य खाणारे जलचर आहेत ते सुरक्षित राहिले पाहिजेत. म्हणजे अनाठाई त्या ठिकाणी मच्छीमारी, उदाहरणार्थ गळ टाकून मासे पकडण्याचा प्रकार जो आहे त्याच्या मी विरोधात पूर्णपणाने. कारण ज्या माशांनी पाणी निर्मळ ठेवलंय त्यांना आम्ही तडफडून मारतो, हे अयोग्य आहे. म्हणून त्यांचं रक्षण हाही विषय. आणि लोकांना आपण काम करीत राहायचं,
काम आपण कृती केल्यानंतर सांगण्यापेक्षाही कृती कृतीतून- जास्त मोलाची असल्या कारणाने मी ते काम करीत राहतो. मग बरोबर. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते, मग ते मग गंमतीला येतात, काम तुम्ही- करतात. शारीरिक तंदुरुस्ती एवढी ठेवली, बरोबर गुरुजी? हम्म. ह्या कशा, म्हणजे हे डेली रुटीन काय असतं तुमचं, सकाळचं मॉर्निंगचं रुटीन काय असतं? हा, एक तर निसर्गाशी पूर्ण एकरूप होणं. नदीमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा पोहणं ही गोष्ट आलीच. हम्म. त्यामुळं पोहण्यात जो काही व्यायाम होतो तो आरोग्याला इतका पोषक आहे की त्यामुळे आजारपण हे जवळ येतच नाही. बरोबर. मग पावसात भिजो हं. किंवा आणखीन काही घडो किंवा तर त्याचा परिणाम असा होतो की अत्यंत निरोगी असं शरीर राहण्यास मदत झाली आणि सगळी शरीराची इंद्रिय पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्यासाठी या पोहणे या गोष्टीचा उपयोग झाला. मग तुम्ही पोहता अजून, सवय 74 वर्ष पोहता? पोहतो आणि शेकडो जणांना पोहायला शिकवलंय, अरे वा, अजूनही शिकवतो. व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे गुरुजी. मग आता मला सांगा, जे नदीवरती तुम्हाला केळे वगैरे भेटतात, हा. परत तुम्हाला जे काही मूर्त्या भेटतात, त्याची कशी हे करता, त्यांना हा. पुढचा मार्ग काय करता तुम्ही? तर दर आठवड्याला हा. तिथल्या सगळ्या प्रतिमा ज्या आहेत त्या एकत्रित केल्या जातात. हा. त्या प्रतिमांचं पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने आता योजना आम्ही आखतोय हम्म. की त्या सगळ्या प्रतिमांमध्ये निरनिराळे तक्ते तयार करायचे, की सगळ्या शाळांमध्ये वैज्ञानिक मग प्रयोग असतील, निरनिराळी चरित्र त्याच्यातनं थोडका गोषवारा असेल किंवा अभ्यासक्रमाला पूरक अशा अनेक गोष्टी त्या तक्त्यांच्या रूपाने, आणि मग त्यासाठी प्रतिमा त्या टाकून दिलेल्या त्याचाच उपयोग केलेला असल्यामुळे खर्च नाही, परंतु अत्यंत योग्य अशा प्रकारचं शैक्षणिक साधनं म्हणून त्याचा उपयोग होतो. बरोबर. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा प्रतिमा त्या ठिकाणी मिळतात तेव्हा अनेक गोष्टी अशा असतात की ज्या लोकांनी सोडले असतात. उदाहरणार्थ जुनी पुस्तकं असतात, मग रामचरित मानस असते, कधी ऐतिहासिक पुस्तक असतं. उदाहरणार्थ एकदा तर बाबासाहेब पुरंदरे यांचं जे शिवचरित्र आहे त्याचं इंग्रजी भाषांतर मला तिथे मिळालं. गीत रामायण ते पाण्यात मिळालं. गीता रहस्याची जुनी प्रत ती तिथे मिळाली. अशी अत्यंत दुर्मिळ पुस्तकं ही त्या ठिकाणी मिळत राहिली. ती घरी आणतो, त्याची योग्य प्रकारची ते बांधाबांध करून ती निरनिराळ्या ग्रंथालयांना देतो आणि मग त्याच्यात दुर्मिळ ग्रंथ हे त्या ग्रंथालयांना मिळतात, त्या संस्थांना त्याचा उपयोग होतो, त्याचाही आनंद मिळतो. आणि शैक्षणिक साधनं जी बनतात त्याचा उपयोग निरनिराळ्या शाळांमधल्या प्रयोगशाळांना होतो. हे जग आपल्याला वैज्ञानिक, बरोबर गुरुजी? तर तुमचं ह्याबद्दल मत काय आहे? मुलांच्या बद्दल, आता नवीन पिढीची जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे गुरुजी? एकतर नवी दृष्टी, वैज्ञानिक दृष्टी ही सगळ्यांच्यापर्यंत दिलीच पाहिजे. किंबहुना आम्ही तर म्हणेन, जसं मी या गोष्टीची जपणूक केली आणि त्यामुळं इचलकरंजी आमच्या व्यंकटराव प्रशालेमध्ये विशेषतः मी त्या ठिकाणी अधिक वेळ काम करायला लागलो. तर स्पर्धा परीक्षांमध्ये कोणती नवीन स्पर्धा आली की त्या स्पर्धेचं सुरुवात आमच्या शाळेत व्हायचीच. म्हणजे उदाहरणार्थ गणित प्रावीण्य परीक्षा असेल, गणित किंवा ऑलिम्पियाड परीक्षा असेल किंवा ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड असेल किंवा महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा असेल आणि टॅलेंट सर्च म्हणजे परीक्षा असेल, म्हणजे अखिल भारतीय जी परीक्षा असते की ज्याच्यामध्ये देशामधून निवडक असे विद्यार्थी निवडले जात असतात. तर असे विद्यार्थ्यांना आम्ही आवर्जून परीक्षेला बसवायचो, त्याच्यासाठी भरभरून ज्ञान द्यायचं. त्यासाठी इचलकरंजी प्रज्ञा प्रबोधिनी नावाची संस्था ही स्थापन झाली. मग त्यासाठी भरपूर योगदान देता आलं आणि त्याचे परिणाम आमच्या विद्यार्थ्यांच्यावरती, आणि त्यामुळे शाळेने फार गौरवशाली असं यश मिळवलं की जे आज सुभाष खोत सारखा विद्यार्थी, जो जागतिक कीर्तीचा संशोधक आहे, असे अनेक संशोधक निर्माण झाले, उत्तम प्रशासक निर्माण झाले, जसं विकास शंकरराव खारगे की जे आता महाराष्ट्र प्रांताचे अपर असे मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव आहेत. तर अशा अनेक व्यक्तींची घडण या निमित्ताने झाली. तुमचे आतापर्यंत यशस्वी झाले जे विद्यार्थी आहेत, अशी काही आठवणीतले, त्यांची काही नावे सांगू शकता का तुम्ही? हा, उदाहरण सांगतो की मला जेव्हा मी शिक्षण घेत होतो तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की आपण डॉक्टर व्हावं. तर दुर्दैवानी
माझी लिखाणाची गती कमी होती. परिणामतः मी माझे पेपर कधी पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे मला 12वी म्हणजे किंवा प्री प्रोफेशनलच्या ह्याच्यातून नंतर वैद्यकीय शाखेकडे मला जाता नाही आलं. त्यामुळे मी डॉक्टर बनू शकलो नाही. परंतु ठरवलं आपल्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण देता येईल का, आणि मग अनेक विद्यार्थी डॉक्टर बनले पाहिजेत, संशोधक बनले पाहिजेत आणि उच्च श्रेणीचं त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे की जेणेकरून आपल्या देशाचं नाव त्यांनी उज्ज्वल करावं. बरोबर, असा दृष्टिकोन ठेवला आणि त्याचा परिणाम झाला. मग अनेक डॉक्टर या निमित्ताने निर्माण झाले. उदाहरणार्थ आमच्या इचलकरंजीमध्ये एक सेवा भारती नावाची शाळा संस्था की जी डॉक्टर हेडगेवारांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सुरू झाली आणि फिरतं रुग्णालय सुरू झालं. त्यासाठी डॉक्टर पाहिजे होता. आमचा एक विद्यार्थी चेतन उत्तमराव खारकांडे, तो MBBS झालेला होता, अत्यंत गुणी विद्यार्थी. तर त्याला आमच्या संघचालकांनी विचारलं, रामभाऊ राशींकरांनी, की तू या सेवा कार्यात येतोस का. तो तयार झाला आणि 5 वर्ष त्यांनी खूप मोठी सेवा केली. तर तो आता फार मोठा सर्जन आहे आणि डोळ्यांचा सर्जन आहे. म्हणजे लाखो जणांना दृष्टी देईल अशी दिव्य कार्य तो करतोय. क्या बात आहे. इचलकरंजी मधले अनेक तज्ज्ञ चांगले डॉक्टर, उदाहरणार्थ अमित विलास जोशी, पद्मज पारिसा बडबडे, विकास दिनेश बरगाले, जयेश धोंडीलाल शहा, अशी भरपूर म्हणजे मुलं आहेत. बनकर, कोणी सर्जन आहे, कोणी अत्यंत हृदय तज्ज्ञ आहेत. तर इचलकरंजी मधला आता फार मोठा विश्वासार्ह असा डॉक्टरांचा एक समूह तो व्यंकटराव प्रशालेमध्ये झालेल्या शिक्षण घेतलेल्या मुलांचा असा तो, आणि ते इचलकरंजी उदा करोनाचा कालावधी असो किंवा आत्ता सुद्धा एक विश्वासार्ह अशा प्रकारची डॉक्टरांची एक समूहच्या समूह इथे काम करतात. कधी ना कधीतरी त्यांच्यासाठी आम्हाला शिकवण्याचं भाग्य लाभलं. बरोबर. मला एक सांगा, थोडक्यामध्ये तुमचे राजकारणी वगैरे विद्यार्थी कोण राहिले का? कल्लापा नावड्यांचे चिरंजीव वगैरे तुमचे विद्यार्थी राहिले का? स्वप्नील उदाहरणार्थ त्यांचा मुलगा जो आहे तो विद्यार्थी असतो. अनेक राजकारणात असलेले सुद्धा, उदाहरणार्थ प्रकाश आवाडे हे माझा वर्गमित्र, त्यांचा मुलगा माझा विद्यार्थी. तर ते राजकारणात जरी असले तरी सुद्धा चांगले संस्कार घडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न त्यांच्यासाठी जरूर केलेले आहेत. तर अशा अनेक व्यक्ती आहेत की नवीन पिढीमध्ये आता जरा व्यसनाधीनता वाढलेली. गुरुजी, तुम्ही आता एवढे 74 वर्षाचे तुम्ही निर्व्यसनी आहात, ब्रह्मचारी आहात. नवीन पिढीत जी व्यसनाधीनता वाढली, ह्याबद्दल तुमचं मत काय गुरुजी? तर या दृष्टीने याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं केंद्र बिंदू जो आहे तो शिक्षण आहे. आत्ता आवश्यकता ही आहे की या शाळांमधून, महाविद्यालयामधून अत्यंत चांगल्या संस्कारांचं देणं हे घडायला पाहिजे आणि हे काम प्रामुख्याने शिक्षक करू शकतात. म्हणून आत्ता शाळांमधून असे प्रयत्न व्हायला पाहिजेत की ज्यांच्यावरती इतके चांगले संस्कार असतील की जे व्यसनाकडे बिलकुल वळणार नाहीत. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्या कर्तृत्वाचा उपयोग हा आर्थिक दृष्ट्या जरूर त्यांच्यासाठी स्वतंत्र व्हावा, परंतु त्याच्यामध्ये स्वार्थ न ठेवता समाजाचं हित, देशाचं हित हे त्यांच्याकडे हे बिंबवणार कुठे? हे तर शाळांमधून घडलं पाहिजे, महाविद्यालयातून घडलं पाहिजे. महाविद्यालयातून किंवा शाळातून बाहेर पडणारा विद्यार्थी असा जर तेजस्वी संस्कारांनी युक्त असेल त्याच्यात गैर गोष्ट घडणार नाही. व्यसनापासून तो निश्चित दूर राहील आणि मग समाज हितासाठी काम करेल. बरोबर गुरुजी. व्याख्यानाला वगैरे तुम्ही बाहेर जाता, बरोबर गुरुजी? तुम्ही बाहेर कुठे कुठे जाता? व्याख्यानाला कुठेपर्यंत गेला आतापर्यंत? व्याख्यानासाठी अनेक ठिकाणी माझं जाणं होतं. अगदी महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी गेलेलो आहे. कर्नाटकामध्ये बेळगाव, कन्नड बोलता? कन्नड नाही बोलतो, मराठी बोलतो किंवा हिंदी बोलतो किंवा इंग्रजीमध्ये बोलतो. अगदी नागालँडमध्ये सुद्धा तिथे इंग्रजीतून बोलावं लागायचं, इंग्रजीतून शिकवावं लागायचं. त्यामुळे त्या ठिकाणी उदाहरणार्थ मी नागभूमीमध्ये 6 वेळा गेलो. बरोबर. आणि अर्थातच मी शिक्षक असल्यामुळे मे महिन्याची सुट्टी मला मिळायची आणि 35 दिवसांसाठी दरवर्षी
1999 ते 2004 या कालावधीमध्ये एक सेवा कार्य म्हणून मी नागालँडमधल्या झेलियांगरॉंग हराका स्कूल नावाची शाळा आहे त्या ठिकाणी मी जात होतो आणि तिथले जे वनवासी असे बांधव आहेत त्यांची मुलं त्या ठिकाणी शिकतात तर त्यांच्या सेवेसाठी मी जात होतो. मग त्या ठिकाणी आमचं महिनाभर म्हणजे जसं हे शिक्षण चालायचं गणित, विज्ञान, इतिहास या संदर्भात हे शिक्षण चालायचं, परंतु त्याच्याही बरोबर तिथले उत्तम प्रयोगशाळा व्हाव्यात, त्या ठिकाणी संस्कार चांगले व्हावेत, त्यांना पराक्रमाचं शिकवण, लाठीकाठी, योगासन, लेझिम आणि शेकडो प्रकारचे खेळ हे त्यांना शिकवले. गुरुजी की तुम्ही जी नवीन पिढी व्यसनाधीनतेकडे आहे पण तो व्यसन करते, म्हणजे आता पैलवान वगैरे हे क्षेत्र आहे तुम्हाला माहित आहे, त्यामध्ये इंजेक्शन हा प्रकार एक आलेला आहे. इंजेक्शन घ्यायचं, खेळायचं, परत दारू पिणे, नशा करणे, गांजा पिणे, याबद्दल तुमचं मत काय आहे? तर हे खरं तर फार मोठं संकट आहे. व्यसनाधीनता, ज्या घरामध्ये व्यसनाधीनता जाते ते घर उद्ध्वस्त होत आहे, किंबहुना पुढच्या पिढ्यांवरही त्याचे आघात होतात. किंबहुना ज्या घरातली करती व्यक्ती जर व्यसनाधीन असेल तर ती मुलं घडणार कशी, मोठी कशी होणार? तर यासाठी आवर्जून हे कसं मुक्त होईल, ते घर व्यसनापासून कसं दूर राहील यासाठी सातत्याने प्रयत्न असतो. विद्यार्थी तर त्यांच्या अंतःकरणात घुसूनच आम्ही त्यांना व्यसनापासून पूर्ण दूर जायचं त्याचा ठसा उमटवतो. इतकंच नाही, पालकांना सुद्धा भेटून समजा त्यांच्याकडून एखादी गोष्ट चुकत असेल, उदाहरणार्थ तंबाखू कोण खात असेल, मी त्यांना आवर्जून सांगतो की तंबाखू म्हणजे डॉक्टरांच्या परिभाषेत विषारी साप बाळगणं आहे, मी नका खाऊ. मग तोच संस्कार कुसंस्कार मुलांच्या पर्यंत जाईल, म्हणून मुलांसाठी तुम्ही हे सोडा. काही जण ऐकतात ते बरोबर आणि त्याचा परिणाम घरावर होतो. गुरुजी, नवीन पिढीला तुम्ही जाता काय संदेश देशील? नवीन पिढीला एक संदेश द्या छोट्या शब्दामध्ये थोडक्यात. नवीन पिढी आपल्यावरती फार मोठं दायित्व हे आपल्या समाजासाठी आणि देशासाठी हे आहे. पुढचा काळ हा अत्यंत मी असं म्हणेन आव्हानात्मक असणार आहे. आम्ही जागरूक राहिलो तरच त्या आव्हानांना आम्ही सामोरं जाऊ. संकट पुढच्या काळामध्ये आपल्या देशावर वेगवेगळ्या रूपाने येऊ शकतं. जसं आपला देश आणि आपली संस्कृती ती इतकी थोर आहे की जगाला वाचवू शकते. याच्या उलट अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन, पाकिस्तान, बांगलादेश ही जी राष्ट्रे आहेत ही जगाचा विनाश करण्यासाठी टपलेली आहेत. उदाहरणार्थ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे. कुणाचा तरी फायदा आहे काय? जग बेचिराख होईल की काय असं भीती आहे. अतिरेकी अनेक संघटना अशा रीतीने काम करतायत की सगळं जग उद्ध्वस्त होईल की काय अशी भीती आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर होत असणारे अत्याचार, आमचे सैनिक प्राणपणाने आमच्या सीमांचं रक्षण करतात तेव्हा अतिरेकी त्या ठिकाणी काश्मीरमध्ये किंवा आणखी किंवा आपल्या देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमच्यावर किती मोठा आघात झाले. हजारो जवानांना आमचे प्राण गमवावे लागलेले आहेत. तर हे सगळं लक्षात घेता पुढच्या काळामध्ये आमच्यावर किती महाभयंकर संकट येऊ शकतात. आत्ता एका बाजूला किंबहुना आमच्या ज्यांना आम्ही आदर्श मानतो ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज असो, आमच्या देशासाठी प्राणार्पण करणारे निरनिराळे क्रांतिकारक असो, आमच्या देशासाठी ज्यांनी जीवन वेचली त्यांच्या संबंधी कृतज्ञता शिकवली जात नाही. मग अशा वेळेला आत्ताच्या तरुणांना माझं सांगणं असं आहे की आम्हाला आदर्श ठेवायचा की ज्यांनी देशासाठी झिजलेत. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य असेल आणि त्यासाठी मग तानाजी मनुसरे असेल, बाजीप्रभू असतील, शिवा काशीद असेल, या सामान्यातल्या सामान्य मावळ्यांनी आपली सगळी जीवन समर्पित केली म्हणून आज खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र आहोत. त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यायची की त्यांनी जसं देशासाठी आणि समाजासाठी जगले त्यातून आपण प्रेरणा घेऊ आणि मग खंबीरपणाने उभे राहू. आपल्याला सुखी व्हायचंय, समाज सुखी व्हायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपली मायभूमी जगदवंद्य बनली पाहिजे. यासाठी हे काम करणार कोण? तरुणाईनीच करायचं आहे आणि म्हणून तरुणाई राष्ट्रभक्तीने भरलेली असावी आणि त्या दृष्टीने योग्य असे आदर्श डोळ्यापुढे ठेवून
त्यांनी वाटचाल करावी असं माझं म्हणणं आहे. तरुणांना फार चांगला संदेश दिलेला आहे. आज गजानन महाजन गुरुजींच्या जवळ आलेला आहे. त्यांनी एक चांगला संदेश नवीन पिढीला दिलेला आहे. त्यांनी ब्रह्मचारी राहिलेत आणि समाजाची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करण्याचं त्यांचं ध्येय आहे. देशाची राष्ट्रभक्ती त्यांची सर्वोपरी आहे. अशा व्यक्तीजवळ आपण आलो. त्यांनी फार मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि आज मी स्वतःला भाग्यशाली समजतो की तुमच्या व्यक्तीजवळ आलो आणि विचार ऐकले. नमस्कार. तुम्ही सैन्यात 1.5 तप तुम्ही झिजलात, कष्ट केलेत, त्यामुळं माझ्या दृष्टीने तुम्ही अत्यंत वंदनीय आहात आणि सैनिकांच्या बद्दल माझ्या मनात नितांत कृतज्ञतेची भावना असते. तर यामुळे तुम्हाला मी अत्यंत वंदन करतो. आणि तुमचा जो पराक्रम आहे, तुमचा जो त्याग आहे, त्यातून आम्हाला स्फूर्ती मिळो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला दीर्घ आयुरारोग्य लाभो, तुम्ही शतायुषी व्हावं अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.